नमस्कार मित्रांनो, जस्ट आपण आता CNG भरलेला आहे. गाडी आपली फुल केलेली आहे. अगोदर गॅस होता म्हणून आपला 209 रुपयाचा गॅस फक्त भरलेला आहे, आपण म्हणजे बसलेला आहे. तर शुभप्रभात मित्रांनो, मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण दिवसभर बिझनेस करणार आहोत 9-10 तास आणि पूर्ण अर्निंग आपण आज अपलोड करणार आहोत. मोठमोठ्या ट्रिप पाडलेल्या आपण त्या उचलून कंप्लीट करणार आहोत आणि उबरला आपण छोट्या छोट्या ट्रिप मारणार आहोत. जास्तीत जास्त छोट्या छोट्या 1-2 किलोमीटरच्या. त्या काय होते की परवडतं, मग 50 रुपये 48 रुपये 2 किलोमीटरला 20-22चा ॲव्हरेज पडत, म्हणजे 20-22 रुपये किलोमीटर आपल्याला पडतं. त्याच्यामुळं ओलाला थोड्या बऱ्यापैकी मोठ्या आणि उबरला छोट्या, ही आपली आजची स्ट्रॅटर्जी. आणि प्रायव्हेट बुकिंग आपण आपल्याला जो हात करेल तिथं आपण थांबणार आहोत आणि आपण स्टँडवर पण जाणार आहोत. प्रायव्हेट बुकिंग आता उबरच्या ज्या ऑनलाईन बुकिंग असतात ते आपण कन्वर्ट करणार आहोत कॅशमध्ये. तर चालू करूया मित्रांनो. ओलाला लॉग इन केलेलं आहे, उबरलाही लॉग इन करूया. तर आज आपण दिवसभर आपला पूर्ण ब्लॉग अपलोड करणार आहोत संध्याकाळी. तर तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आपला व्हिडिओ पूर्ण पहा आणि मित्रांना पण शेअर करा. तर चालू करूया मित्रांनो. आपण ऑनलाईन आल्यापासून 4 तास होऊन गेलेले आहेत. 7:45 वाजता आपण ऑनलाईन आलो होतो, आता 12 वाजणार आहेत. तर या 4 तासात आपण ओला उबरला दोन्हीला आणि 2 प्रायव्हेट बुकिंग मारलेले आहेत. तर आपण पूर्ण पळतोय 4 तास, नुसतं पळतोय. तर मला आठवतं आहे मी फक्त म्हणजे 1-2दा फक्त रिक्षाच्या खाली उतरलं या 4 तासात. तर कंटिन्यू 4 तासात कंटिन्यू ट्रिपा पडतात. ओलाच्या तर उबरच्या तर एवढ्या ट्रिप पडतात आहे. आणि सर्ज आज इकडं काटेवस्ती वगैरे इकडे भागात आहे ना, त्या साईडला काटेवस्ती वगैरे भाग आहे पुनावळे साईडला. तर तिथं तर सर्ज होतं आज उबरला. तर 1.1 असं काहीतरी सर्ज होतं. तर आपण 2-3 ट्रिपा उचलल्यात सर्जमध्ये. बाकी ओलाला आपण 6 ट्रिप मारलेल्या आहेत. तर मित्रांनो, ओलाला आपण 6 ट्रिप मारून 500 काहीतरी अर्निंग झालेलं आहे आपलं. ओलाला आपण केलेले आहेत 514 आणि उबरला केलेले आहेत 280 रुपये. प्रायव्हेट बुकिंग मारलेले आहेत आपण 80 रुपयाच्या. तर अशा रीतीने मित्रांनो आपण 800-850 रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे. आणि आपण आता जेवायला चाललेलो आहे मित्रांनो. चला भेटूया 4 वाजता. नमस्कार मित्रांनो, मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण सकाळी 8 वाजता रेग्युलर लॉग इन केलं होतं ओला उबरला. तर आपण 12 वाजेपर्यंत, सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत आपण 4 तासात जवळजवळ 750 रुपये अर्निंग केलं होतं. तर आपण संध्याकाळी 4:30 वाजता परत आपण ऑनलाईन आलेलो आहेत. आणि आता किती वाजले, जवळजवळ आता 8:30 वाजलेले आहेत. तर आपल्या आत्तापर्यंतचं अर्निंग झालेलं आहे, तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवेल मी. ओलाला आपण आज 740 रुपये केलेले आहेत आणि उबरला 420 काहीतरी झालेले आहेत. तर आज आपण ओलाला जास्त ट्रिप्स मारणार होतो, पण आता काय झाले की संध्याकाळी कमी ट्रिप पडल्या ओलाला. सकाळी बऱ्यापैकी चांगल्या ट्रिप्स होत्या. तर मित्रांनो, उबरनी जे रेट स्वस्त करून ठेवले त्यामुळं उबरला जवळजवळ उबरच्या 10 ट्रिप पडतात आहे, त्यावेळेस कुठे ओलाची 1 ट्रिप पडते आहे. पण आपण ठरवलेलं की ओलालाच अर्निंग करायचं आहे आज, जे आपण केलं. तर पहा मित्रांनो, माझा जो एरिया आहे PCMC एरिया, त्याच्यामध्ये आपण काय आज म्हणजे जवळच्या ट्रिप मारल्यात, मोठ्या पण नाही आणि मीडियम साईजच्या ट्रिप्स मारलेल्या आहेत. तर आज सकाळी पुनावळे साईडला सर्च होतं, उबरला सर्च होतं, खूप ट्रिपा पडत होते. मग उचलायलाच कोण नसेल काय माहिती. आणि तुम्ही म्हणताय ट्रिप्स पडत नाही. तुम्ही या 9 ते 9 वाजता तुम्ही बेस कॅम्पच बनवा. आता तुमचा बेस आहे ना पुनावळे ठेवा. तुम्ही जर PCMCचे असाल तर भरपूर ट्रिप्स आहेत, इंजवडी, इकडचं वाकड सगळ्या भरपूर ट्रिप्स आहेत तिथं.
पण कसं आहे, आपण कसं जास्त उचलत नाही, आपण ओलाच मारायचं बघतो, कारण ओलाला रेट आपल्याला व्यवस्थित आणि चांगला रेट भेटतो ओलाला. आणि ओलाचं कसं आहे की कॅश बुकिंग असतात सगळे, उबरसारखं नाटक नाही आहे. डायरेक्ट उबरचे जहागीरदार कस्टमर डायरेक्ट उबरला पेमेंट करतात, आणि उबर तर आहेच आपल्याला कट करून द्यायला. अगोदरच रेट व्यवस्थित देत नाही, त्याच्यात जर ऑनलाईन पेमेंट केलं तर मग बोंबला. त्याच्यामुळं आपण जास्त करून ओलाचंच प्रिफर करतो. आता उबरला आपण केले 400-450 रुपये, ठीक आहे. आणि सगळ्या कॅश बुकिंग होते, आपण काही एकही ऑनलाईन मारलेलं नाही आहे उबरचं ऑनलाईन पेमेंट. का मारायचं मित्रांनो मला सांगा, का आपण जर भले ते दुसऱ्या दिवशी येत असेल तरी आता त्याच्यातले 39 रुपये कट करून येणार, आणि जे रेट आहे तो पण जर समजा 17 रुपये किलोमीटर देत असतं उबर आपल्याला, तर ऑनलाईन मारायला काही हरकत नव्हती. जर हा 15 रुपये देणार, त्याच्यात पण ऑनलाईन पेमेंट करणार कस्टमर, काही नाही. मला तर माझ्या बुद्धीला पटत नाही, त्यामुळे मी काही मारत नाही. तुम्ही मारत असाल तुमची मर्जी. तर आपण सकाळी 4 तासात बघा तुम्ही 750 रुपयेपर्यंत अर्निंग केलं होतं. आता तुम्ही ॲव्हरेज काढा. आपण छोट्या ट्रिप्स असतात, ते 50-50च्या ज्या ट्रिप्स असतात, तुम्ही 1.5 तासात जर 3 ट्रिप मारल्या 150 रुपये होतात अर्निंग. तर असा धंदा कवर होतं. नाहीतर तुम्ही जाऊन घेणार 160 आणि 170. सकाळी तर उबरला 11-11, 12-12 किलोमीटरला 160 आणि 170 रुपये. जिथं ओला 220, 210, 220 देतं, तिथं ह्याला 160 आणि 170च पडत होते. त्यामुळे आपण काय लांब मोठ्या ट्रिप्स येत होत्या, भरपूर ट्रिप्स आल्या होत्या. मला आज जवळजवळ 60 ट्रिप पडल्या उबरला 60 ट्रिप्स, आणि ओलाला पडले असतील जवळजवळ एक 17-18 पडले असतील. त्यातल्या आपण 10 उचलल्या आणि 10 कंप्लीट केलेल्या आहेत. बऱ्यापैकी अर्निंग केलेलं आहे आपण दोघांचं मिळूनच. तुम्हाला सांगतो, हे 740 आणि हे 400, म्हणजे 1100-1150 रुपये पकडा, आणि जवळजवळ 250 रुपये आपण प्रायव्हेट बुकिंगचे मारलेले आहेत. म्हणजे 1400-1450 अर्निंग झालेलं आहे. सकाळचे 4 तास आणि संध्याकाळचे 3-3.5 तास, म्हणजे 8 तास पकडा तुम्ही. 8 तासात आपण 1400 रुपये अर्निंग केलेलं आहे. CNG जवळजवळ CNG किती सकाळचा भरला होता आपण, त्याचा स्क्रीनशॉट काढलेला आहे आपण. तरी 1400-1450 अर्निंग नॉट बॅड मित्रांनो. आपण काय आता 12 वाजता घरी गेलो आणि डायरेक्ट कधी आलो 4:30 वाजता. त्याच्यामध्ये पण मुलीला क्लासला सोडायला गेलो, तिथून आणायला गेलो, बायकोला डॉक्टरकडे घेऊन गेलो तो एकदा, आणि सोडायला घरून गेलो. म्हणजे असं, आणि व्यवस्थित म्हणजे ट्रिप्स आता अजून आहे माझ्याकडे. अजून 10 वाजेपर्यंत जरी मी केलं तरी अजून 100-200 रुपये कसेही आरामात अर्निंग होईल आपलं. बघू, इथून जरी ट्रिप पडली तरी आपण उचलणार आहे, कंप्लीट करणार आहे. पण बारके असं नाही मोठ्या ट्रिप्स. तुम्ही जर PCMC एरियात असाल आणि समजा वाकड वगैरे इकडं तिकडं कुठं तरी राहत असाल, तर मित्रांनो तुम्ही पुनावळे हा आपला बेस जसा बेस असतो ना, आता सैनिक असतं त्यांचा बेस असतो, बेस कॅम्प असतं, तसा तुम्ही जर पुनावळे हा कॅम्प तुमचा बेस बनवला तर तिथून मोठमोठे ट्रिप्स पडतात मित्रांनो. कारण ते आउटसाईड आहे, आणि सकाळी 9-10 ते 11 वाजेपर्यंत तिथं सर्च असतं. तर तुम्ही तिथं 11 वाजेपर्यंत तरी थांबवून व्यवस्थित तिथून बिझनेस केला, आणि तर तुमचं चांगलं अर्निंग होऊ शकतं. असं बरेच जण म्हणतात ट्रिप्स पडत नाही. मित्रांनो भरपूर ट्रिप्स पडतात. ते ओला असू द्या, उबेर असू द्या. तुम्ही जर टायमात अर्निंग केलं सकाळी 7, आता मला कसं 8 वाजता शाळेत सोडायचं असतं, आता काय थोडे दिवस राहिलेत, मग काय आपण सकाळीच लॉग इन करणार आहे. सकाळी लवकर, म्हणजे तो तासभर आपण सकाळी 4 तास अर्निंग करतो, त्यापेक्षा आपण 5-5.5 तास सकाळी अर्निंग करणार आहोत थोड्या दिवसानंतर. तर 12 वाजेपर्यंत कमीत कमी तुमचे 700-800 रुपये कसे बी होईल, कसे पण. आणि तुमची जर गाडी व्यवस्थित असेल, पासिंग वगैरे असेल, तर तुम्ही डायरेक्ट सकाळी मोठं भाडं ओल्याला घेऊन गेले आणि तिकडून एखादं आणलं, नाही तर तिकडं जर धंदा करत बसले तरी काही नाही, प्रॉब्लेम नाही आहे. लवकर धंदा कवर होईल तुमचा. म्हणजे धंदा करण्याचे खूप प्रकार आहेत मित्रांनो. एक तर तुम्ही सकाळी गेले आणि डायरेक्ट 1000-1200 रुपये करून आले तरी चालते. पण कसं आहे, आजकाल आता इलेक्शनचा टाईम आहे आणि भरपूर सभा वगैरे, आज कसं मोदीची सभा होती रेसकोर्सला, तसं हे चालूच राहणार आहे आता. गर्दी वगैरे, आता 15 तारखेला काहीतरी इलेक्शन आहे पुण्याचंच बहुतेक, तर तोपर्यंत आहे गर्दी. त्यानंतर काय, तर अशा प्रकारे तुम्ही बिझनेस होतो. असं रडू नका. एखादी दिवस बिझनेस नाही झाला की दुसऱ्या दिवशी होणारच आहे, तिसऱ्या दिवशी होणारच आहे. त्यामुळं कंटिन्यू या धंद्यावर आणि डोकं लावून बिझनेस करा, तर बिझनेस होईल तुमचा.
तर आज आपण कसा कसा बिझनेस केला, किती किती ट्रिप्स मारल्या, आपण सगळे स्क्रीनशॉट काढून तुम्हाला मी इथं व्हिडिओमध्ये दाखवेल. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन बघत असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. मित्रांनो हा बघा, मी 8 तासात जर 1400-1500 रुपये करत असाल, तुम्ही 12 तासात जवळजवळ तुम्ही 2000 रुपये अर्निंग करू शकता. कारण आम्हाला माझे 12 तास काम करण्याची कॅपॅसिटी नाही. मी इथले 9-10 तास करतो, ओके होतं. आणि ते पण 2 तासात. आता काही दिवसापूर्वी आपण पहाटे 5 वाजता लॉग इन करायचो. आता कसं शाळेचा त्याच्यामुळं करत नाही, 8 वाजता करतो. पण ह्याच्या पुढं आपण सकाळी पहाटे लवकर लॉग इन करणार आहोत, म्हणजे ते 1-2 तास आपले वाढले जातील. तर धन्यवाद मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पहा आपला. जय हिंद, जय महाराष्ट्र.